शरीर संबंधास विरोध केल्यानं भादवण येथील आशाताई मारुती खुळे व 42 वर्ष या महिलेचा गळा आवळून खून करण्यात आला। ही घटना गुरुवारी सकाळी घडलेली आहे। शिवार नावाच्या शेतात ऊसाच्या फडात घडलेली आहे। नंतर संशयित योगेश पांडुरंग पाटील यानं घटना उघडकीस येऊ नये म्हणून ऊसाचा फड पेटवून दिलेला आहे। भादवण ते भादवणवाडी रस्त्यावरील शिवार नावाच्या शेतात ऊसाच्या फडात सदर महिलेला ओढत नेऊन योगेश यांनी बळजबरी करण्याचा प्रयत्न केला। त्यावेळी आशाताई हिनं विरोध केल्यानं योगेशनं तिचा गळा आवळून खून केला। पीडित महिलेच्या पतीचं निधन झालं असून ती आईसोबत भादवण इथं राहते, तर योगेश हा विवाहित असून त्याला 2 मुली आहेत। संशयित आरोपी ऊसाच्या फडाला लागलेली आग विझवण्यासाठी व मृतदेह फडातून बाहेर काढण्यास पुढे होता, त्यामुळे ही घटना कुणाच्या लक्षात आली नाही। मात्र पोलीस दलात असलेले गावातीलच समीर संभाजी कांबळे यांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून हा गुन्हा उघडकीस आणला।